सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, उद्या 2 ऑगस्ट 2025 शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, उद्या म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी शनिवारी आपल्याला कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। कोकणात मात्र काहीसा मोठा पाऊस होऊ शकतो, वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकतं। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आपल्याला उद्या ढगाळ वातावरणासह स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। विदर्भात उद्या दुपारपर्यंत कुठेही पाऊस नसेल, फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र रात्री दरम्यान विदर्भाच्या काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर उद्या परवा म्हणजेच 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी आपल्याला राज्यात काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस राज्यात पुन्हा एकदा आपल्याला 10 ऑगस्ट नंतर सुरू झालेला पाहायला मिळेल। संपूर्ण महाराष्ट्रात झड स्वरूप पाऊस हा 10 ऑगस्ट त्यानंतर ऑगस्टच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यात देखील मोठा पाऊस महाराष्ट्रात असणार आहे। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस होणार आहे। मात्र सुरुवातीचा आठवडा तेवढा राज्यात हा कमी पावसाचा असणार आहे आणि ही सुवर्ण संधी देखील ठरणार आहे। या दरम्यान बऱ्याच शेतकरी बांधवांची जी कामे राहिलेली आहेत ती कामे करायला देखील वेळ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।